नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील खासगी कोचिंग क्लासेसच्या कारभारावर आता कठोर नियंत्रण आणण्याच्या हालचाली राज्य सरकारनं सुरू केल्या आहेत। कोचिंग क्षेत्राचं नियमन करण्यासाठी महाराष्ट्र खासगी कोचिंग सेंटर विधेयक 2026 चा मसुदा सरकारनं तयार केलाय। या प्रस्तावित कायद्यामध्ये डमी स्कूल आणि इंटिग्रेटेड कोचिंग पद्धतीवर बंदी असेल। शुल्कावरती नियंत्रण आणि नियमभंगासाठी तब्बल 50 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे। त्यामुळे या कायद्यामुळे खासगी कोचिंग क्लासेसला लगाम लागणार आहे। दरम्यान या संदर्भात महाराष्ट्र ओनर्स असोसिएशनचे समर्थ पालकर यांच्याशी आपण बातचीत केली, ती आपल्याला पाहायची, पण त्याआधी ग्राफिक्सवर एक नजर। महाराष्ट्र खासगी शिकवणी केंद्र अधिनियम 2026 चा मसुदा तयार झालाय। हरकती आणि सूचना मागवल्या गेल्या आहेत। मान्यताप्राप्त शाळा कॉलेजातील शिक्षक खासगी कोचिंग क्लासेसमध्ये शिकवू शकणार नाहीत। पदवीपेक्षा कमी पात्रतेचे शिक्षक नियुक्त करता येणार नाहीत। चुकीची आश्वासनं, रँकची हमी कोचिंग क्लासेसला देता येणार नाही। शिकवणीची गुणवत्ता, सोयीसुविधा किंवा आधीचे निकाल याची थेट किंवा अप्रत्यक्ष भ्रामक जाहिरात करता येणार नाही। 13 वर्षांखालील विद्यार्थ्यांची नोंदणी करता येणार नाही। गुन्हा नोंद असलेली व्यक्ती शिक्षक म्हणून नेमता येणार नाही। मान्यताप्राप्त शाळा कॉलेज परिसरात कोचिंग क्लास चालवता येणार नाही। कोचिंग क्लासला कोणत्याही कॉलेजशी इंटिग्रेट करता येणार नाही। कोचिंग क्लासेस तळाघरात चालवता येणार नाहीत। सगळ्या भागात सीसीटीव्ही बंधनकारक असतील। कोचिंग क्लासला आठवड्यातून 1 दिवसाची सुट्टी बंधनकारक असेल। साप्ताहिक सुट्टीनंतरच्या दिवशी कोणतीही टेस्ट ठेवू नये। दररोजचं अध्यापन 5 तासांपेक्षा अधिक असू नये। प्रत्येक वर्ग अथवा तुकडीतील विद्यार्थ्यांची कमाल संख्या केंद्राच्या संकेतस्थळावर नोंदवावी। एकदा अभ्यासक्रम सुरू झाल्यानंतर त्या बॅचला नवे विद्यार्थी घेऊ नये। दरम्यान या संदर्भात महाराष्ट्र कोचिंग क्लास ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष समर्थ पालकर यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे। मसुद्यामध्ये इंटिग्रेटेड क्लासेस यावर पूर्ण बंदी असणार आहे। एखादा शिक्षक जर शाळा कॉलेजमध्ये शिकवत असेल तर त्याला कोचिंग क्लासेसमध्ये शिकवता येणार नाही, जी तुमची मुख्य मागणी होती। तर या मसुद्याकडे कसं बघतात आणि अनेक नियम यामध्ये सगळे आहेत। यातले बरेचसे नियम्स महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशनने आधीच मागणी केलेली होती, त्याच्याप्रमाणे चाललेले आहेत। फक्त त्यातले काही नियम म्हणजे आता इंटिग्रेटेडचा आपण मुद्दा काढतोय, मला मान्य आहे की इंटिग्रेटेड नसायला पाहिजे, पण मग आपल्या विद्यार्थ्यांनी, महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी JEE आणि नीटचा अभ्यास कसा करावा हा एक मुख्य प्रश्न आहे। कारण मग आपल्या विद्यार्थ्यांनी इथे जर ते अलाउड नसेल म्हणजे तर ते कुठे जाऊन करावा हा एक प्रश्न निर्माण होईल। आता याच्यात 2 मार्ग निघतील कदाचित, कारण आपण मार्ग काढत राहणार त्याच्यातनं। त्यातला एक मार्ग आहे की ज्या स्टेटमध्ये उदाहरणार्थ कोटामध्ये डमी स्कूलिंग वगैरे तिथे ऑफिशियली सगळं चालू आहे त्या राज्यात मुलं आपली शिफ्ट व्हायला सुरुवात होतील। दुसरं मला असं वाटतं की JEEचा आणि नीटचा अभ्यास करण्यासाठी खरोखर एक्स्ट्रा टाईमची गरज आहे। मग त्यासाठी आपल्या मुलांना आपण सांगणं की 1 वर्ष गॅप घे आणि तू अभ्यास कर, ते मला योग्य वाटतं। हे योग्य निर्णय आहे इंटिग्रेटेडचा? हो, निर्णय काय विद्यार्थी पर्याय असा आहे की एक तर कॉलेजमध्ये ते शिकवायला सुरुवात केली पाहिजे त्यांनी स्वतःच, किंवा दुसरं म्हणजे त्यांना मला असं वाटतं होम स्कूलिंगची फॅसिलिटी अवेलेबल करून द्यावी, जेणेकरून मुलं त्याच्यावर फोकस करतील जे त्यांना पाहिजे त्याच्यावर। निदान आपली जी विद्यार्थी जी टॅलेंट आज महाराष्ट्रामध्ये आहे जे करतायत त्याच्यासाठी त्यांना तो उपयोग होईल। तर ज्या नियमांसाठी आंदोलन केलं ते सगळे या मसुद्यात आहेत असं समर्थ पालकर यांनी सांगितलंय। नियमांची अंमलबजावणी कशी होणार हे मात्र पाहावं लागेल अशी प्रतिक्रिया त्यांनी ABP माझाशी बोलताना दिलेली आहे।